नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजीजवळ भूमी बसलेली असताना ती म्हणत असते की आजी, मला या सगळ्याची खूप भीती वाटतेय. आकाशची खूप काळजी वाटते. तेव्हा आजी म्हणते की हो अगं भूमी, हे सगळं काळजी करण्यासारखंच आहे. आकाशला पडत असलेली स्वप्न, त्याला होत असलेले भास याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आजी, मला या सगळ्याचीच काळजी वाटते की आकाशला पडलेली स्वप्न, त्याला होत असलेले हे भास, यातून तो कसा बाहेर पडेल खरंच माहीत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्या मेंटल हेल्थवर होतोय आणि तो रात्रीचा शांत झोपू देखील शकत नाही आहे. मला या सगळ्याचीच काळजी वाटते की जर याचा विचार आकाश असा सतत करत राहिला आणि त्याच्या डोक्यात तसेच विचार सुरू राहिले तर काय होईल. तो सारखा सारखा त्याच विचारांमध्ये राहिला तर त्याचं आयुष्य पूर्वीसारखं तर, असं म्हणून ती आता शांत होते. कारण आकाशची परिस्थिती जर अशीच राहिली तर आकाशची मानसिक अवस्था ही पहिल्यासारखी होईल असं भूमीला वाटत असतं. त्यावेळेला मग भूमी म्हणते की नाही आजी, नाही, परंतु हे सगळं मी असं नाही घडू देणार. काही झालं तरी आकाशने त्या दिवसांमध्ये खूप काही सहन केले आणि आकाशचे ते दिवस अगदी तिच्या समोर उभे राहतात आणि त्याने तिला फार मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते की नाही आजी, आकाशने त्या दिवसांमध्ये काय भोगलंय हे आपण बघितलंय, त्यामुळे पुन्हा त्याला ते दिवस नकोय. आता कुठे त्याच्या जीवनामध्ये चार सुखाचे क्षण आले होते, तो बरा झाला होता, परंतु त्याच्या आयुष्यात पुन्हा हे सगळं काय चालू झालंय. आजी, काही झालं तरीही आपण पुन्हा त्याला त्या अवस्थेमध्ये नाही पाठवायचंय. त्याला यातून आपण सगळ्यांनी मिळून बाहेर काढलं पाहिजे. आजी म्हणते की हो भूमी, तू अगदी योग्य बोलतेस. भूमी म्हणते की आजी, आता कुठे सगळं काही व्यवस्थित होत होतं ना हो. मला खूप बरं वाटत होतं. आकाशच्या वाटेला आयुष्यात किती दुःख आलं आहे, किती भोगलं आहे त्या बिचाऱ्याने, परंतु आता त्या बिचाऱ्याच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण येऊन आता तो आमचं बाळ हे हातावर अंगाखांद्यावर खेळवणार होता आणि त्याला तोच मोठा आनंद मला द्यायचा होता. बाळाला सांभाळण्याचा, बाळाशी खेळण्याचा हा आनंद मला त्याच्या चेहऱ्यावरून अगदी भरभरून पाहायचा होता, परंतु बघा ना काय होऊन बसलं आहे. मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. आकाशला आता पुन्हा काय होणार आहे मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता आजी तिला धीर देते. आजी म्हणते की भूमी बाळा, शांत हो. अगं, या सगळ्यावरती एक ना एक उपाय नक्की निघेल आणि तू म्हणतेस ना आकाश आणि बाळ दोघांनाही तुला व्यवस्थित आनंदात बघायचं आहे, तर तू म्हणतेस ना तसंच होईल, काहीच काळजी करू नको. आपण ना एक काम करूया, उद्या ना जया एकादशी आहे, तर उद्या आपण जया एकादशीची पूजा करूया. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आजी, त्याने काय होणार आहे. तेव्हा आजी सांगते की अगं, जया एकादशीची पूजा असते ना म्हणजे विष्णूची पूजा असते आणि जर भूतपिशाच किंवा काही अकाली घरात कोणाला मृत्यू आला ना तर त्याच्या मुक्तीसाठी ही प्रार्थना केली जाते. तेव्हा मग भूमी म्हणते की आजी, परंतु हे सगळे होणारे अभिजितचे वगैरे आकाशला भास आहेत, बाकी दुसरं काही नाही. तेव्हा मग ती म्हणते की हो असू देत ना, भास असू देत किंवा काही आणखी असू देत, परंतु आकाशचं मन आता अस्थिर आहे ना. मग आता त्या मनाला शांतता मिळण्यासाठी म्हणून आपण हे सगळं करतो. अगं, एकादशीची पूजा केली तर सगळं काही व्यवस्थित होईल, त्याच्या हातून देवाची पूजा घडेल, त्याला शांतता मिळेल. आणि आपण हे व्रत, वैकल्य, उपास तापास कशासाठी करतो गं, याच्यासाठी ना की आपल्या मनाला या सगळ्या गोष्टीतून, सगळ्या ताणामधून शांतता मिळावी, आपलं मन अगदी स्थिर व्हावं, यासाठीच आपण हे सगळं करत असतो ना. म्हणूनच मग आपण ही पूजा करूया. जया एकादशीच्या पूजेच्या निमित्ताने आकाश जरा शांत होईल आणि त्याच्या मनावर असलेला हा जो सगळा काही ताणतणाव आहे आणि त्याच्या मनातलं जे काही गिल्ट आहे ना ते कमी होईल आणि या सगळ्या गोष्टीत जर मिळाली तर आपल्या पितरांना शांतताच मिळते. म्हणूनच आपण ही जया एकादशीची पूजा करून घेऊ, जेणे सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग भूमीला देखील आजीचं म्हणणं पटतं. भूमी देखील या सगळ्याला होकार देते. तेव्हा मग आजी म्हणते की थांब, मी आताच गोखले गुरुजींशी बोलून घेते उद्याच्या पूजेबाबत. आणि मग आता आजी बाजूला निघून जाते आणि गोखले गुरुजींना कॉल लागण्यासाठी ती बाजूला जाते. परंतु भूमीला मात्र इथे टेन्शन आलेलं असतं. नेमकं पुढे काय होणार आहे याची तिला खूप भीती वाटत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली असते. ठरल्याप्रमाणे जया एकादशी पूजा करण्याची ठरलेली असते आणि इथे भूमी सगळी तयारी करत असताना मानसी येते आणि म्हणते की ताई, हे बघ, तू जसं काही सगळं सांगितलंयस ना तशी सगळी तयारी केलेली आहे मी. हे बघ, हे पंचामृत आहे, शिवाय हे पंचामृत आणि ही फळं हे सगळं तयार केलेलं आहे, पानाचा विडा वगैरे सगळं काही. तेवढ्यातच आता पौर्णिमा म्हणते की आई, अगं ही कसली पूजा यांनी मांडली आहे. तेव्हा निलांबरी तिला सांगते की अगं, ॲक्च्युली ही मला वाटतं जया एकादशीची पूजा करतायत ही. घरामध्ये जर कोणाचा अकाली मृत्यू झाला ना किंवा त्याला शांत प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी
ही पूजा केली जाते आणि अकाली मृत्यूत्व येणाऱ्या गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी, त्याच्या सगळ्या शांततेसाठी आणि पितरांना मिळणाऱ्या शांततेसाठी ही पूजा घातली जाते. मला असं वाटतंय की कदाचित ही तुझ्या नवऱ्यासाठी पूजा घालत असतील, असं पौर्णिमाच्या मनामध्ये ती पुन्हा भडकवते. आणि त्यानंतर पौर्णिमा तावातावाने खाली उतरत येते आणि म्हणते की ही कशासाठी पूजा केलेली आहे, काय गरज आहे सगळ्या पूजेची. तेव्हा मग आता मानसी म्हणत असते की अगं पौर्णिमा, ही पूजा एकादशीची पूजा म्हणून करतोय. तेव्हा मग ती म्हणते की ही जया एकादशीची पूजा आहे ना, मग ही पूजा ही पितरांसाठी करतात बरोबर ना. याचा अर्थ भूमी, तू ही पूजा माझ्या नवऱ्याच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी करतेस बरोबर ना. म्हणजे ही पूजा तुम्ही त्याच्यासाठीच करताय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही पूजा ना शांतता देणार नाही आहे माझ्या नवऱ्याला. मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला कुठल्या गोष्टीमुळे शांतता मिळेल. तेव्हा मग आता सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि पौर्णिमा म्हणायला लागते की माझ्या नवऱ्याला, माझ्या अभिजितला अशी शांतता आणि अशी मुक्ती मिळणारच नाही आहे. तिला मुक्ती केव्हा मिळेल माहिती आहे, जेव्हा त्याला त्रास देणाऱ्या लोकांना त्रास होईल ना, तेव्हा त्याला मुक्ती मिळेल. त्याशिवाय त्याला मुक्ती मिळणार नाही. आता सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात आणि नीलांबरी देखील तिथे गप्पच उभी असते. पौर्णिमा म्हणत असते की तुला माहिती आहे भूमी, हा सगळा जो काही मला त्रास होतोय ना, तो त्रास जेव्हा तुला होईल ना, जो काही मला त्रास भोगावा लागतोय, जो तुम्हाला भोगावा लागेल ना, तेव्हा मात्र त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांतता मिळेल. तेव्हा मग भूमी ही बघतच राहते. भूमीला हा तिचा खूप राग येत असतो. तेवढ्यातच इथे आता नीलांबरी मात्र काहीच बोलत नाही. पौर्णिमा म्हणते की आई, अगं हिला माहितीच नाही आहे, अगं माझा नवरा हा असा शांत होणारच नाही आहे. काही झालं तरीही तो असाच शांततेत गेला नाही आहे. त्याच्यामागे खूप मोठं दुःख होतं ना. आता ते दुःख काही शांत होणार नाही. काही झालं तरी माझ्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टींमधून शांतता मिळणारच नाही आहे ना, कारण तो असा गेलाच नाही आहे. तेव्हा मग असं म्हटल्यावर आजी चिडते आणि म्हणते की अगं पौर्णिमा, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. या पूजेला तू कशाला नावं ठेवतेस. अगं घरात काही पूजा वगैरे काही केलं तर त्याच्यामध्ये तुला आडकाठी का आणायची आहे. अगं जर तुला यामध्ये सहभागी होता येत नसेल तर निदान या सगळ्यामध्ये अडथळे तरी आणू नकोस. ही जी पूजा जी आम्ही करतोय ती आमच्या मनशांतीसाठी करतोय आणि आम्हाला वाटतं म्हणून करतोय. मग त्यामध्ये तू अडथळे आणण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. अगं अभिजितची बायको आहेस ना तू, मग त्याच्या शांतीसाठी आम्ही प्रार्थना करतोय, तर त्याच्यामध्ये साथ देण्याची सोडून तू आम्हाला काय मध्येच प्रॉब्लेम करतेस. आणि काय हो नीलांबरीताई, तुम्हाला तिला काही सांगता येत नाही का. आणि तुम्ही इथे तिला आधार द्यायला आलात की तिला भडकवायला आलात. तिच्या डोक्यामध्ये तुम्ही हे कशाला भडकवून देताय. तेव्हा मग नीलांबरीताई म्हणते की अहो आजी, असं काय बोलताय, मी काय भडकवलंय तिला, मी कुठे काय बोलली आहे. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की हे बघा, हे जया एकादशीच्या पूजेचं महत्त्व आहे ना, किंवा ही पूजा कशासाठी करत आहात, हे काही या पौर्णिमाला कळण्याइतपत ती शहाणी नाही आहे. मला माहिती आहे, या सगळ्याची माहिती ना तुम्हीच तिला दिलेली असणार. ही पूजा कशासाठी करतात, का करतात, हे सगळं काही तुम्हीच तिला सांगितलेलं असणार. त्याशिवाय तिला हे कळणं शक्यच नाही आहे ना. अहो तुम्ही इकडे आलाय ते घरामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी. निदान वाद तरी या घरामध्ये घालू नका ना. अहो तुमचं काय चाललं आहे, तुम्हाला इथे तिला समजवण्यासाठी आणलं, परंतु तुम्ही तर या घरामध्ये आणखी भांडणच लावताय. तुम्हाला समजवता येत नाही आहे का स्वतःच्या मुलीला, ती काय करते याचं भान तरी तिला आहे का. या सगळ्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत घरामध्ये. तुम्ही तिला समजवायला हवं आहे, तर तुम्ही उलट तिच्या या सगळ्या रागाला खतपाणी घालताय का. असं सगळं आता आजी ही तिला ओरडते आणि म्हणते की तुम्हाला जर सहभागी होता येत नसेल तर इथून तुम्ही बाजूला गेलात तरीही चालेल. त्यावेळेला मग आता इथे आजी हे सगळं बोलत असताना नीलांबरी गप्प उभी असते. ती काहीच बोलत नाही, कारण तिला तिची चूक समजलेली असते. आणि इथे आता पौर्णिमाला देखील आजी जो काही आईचा अपमान करते तो ऐकून खूप राग येत असतो. तेवढ्यातच आता गोखले गुरुजी ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती घेऊन हरे कृष्ण हरी नारायण हरे हरे असं बोलत दरवाजात येऊन उभे टाकतात. त्याच वेळेला त्यांचा आवाज ऐकल्यावर आजी म्हणते की भूमी, बाळा, अगं गोखले गुरुजी आली, चल चल आपण जाऊया आवरूया. असं म्हणून आता गुरुजींना ती पायावर पाणी वगैरे घालायला सांगते आणि पूजा करून आतमध्ये त्यांना घेण्यास सांगते. त्याच वेळेला इथे आता नीलांबरीचं तोंड मात्र वाकडं होतं आणि पौर्णिमा ही गप्प उभी असते. आता भूमी ही आरतीची थाळी घेऊन येते आणि गुरुजींच्या पायावर पाणी घालून त्यानंतर तिथे त्या देवांजवळ म्हणजेच त्यांच्या मूर्तीजवळ हळदी कुंकू वाहात त्या मूर्तीची मनोभावे भूमी ही प्रार्थना करत त्यांना ओवाळणी करते आणि ओवाळल्यानंतर त्यांना आतमध्ये घेतलं जात असतं. तर आता गोखले गुरुजी नारायण हरिहरी वासुदेव हरिहरी जय जय नारायण हरिहरी असं म्हणून आता त्या मूर्तीला आतमध्ये घेत असतात.
तर सगळेजण आता गप्प उभी असतात आणि पौर्णिमाचंही आणि नीलांबरीचंही तोंड वाकडं असतं. काय बोलावं हे त्यांना काहीच कळत नसतं. भूमी ही तिकडे त्यांना बसवते, म्हणजेच जी लक्ष्मी आणि नारायणाची मूर्ती असते त्या मूर्तीला जिथे त्यांनी सजावट केलेली असते तिथे ती बसवते आणि नंतर पुढे पूजेला सुरुवात होणार असते. परंतु आता इथे भूमी म्हणते की आकाश कुठे गेलाय, अजून आला नाही, जा मानसी आकाशला बोलवून आण. तेव्हा मग आता मानसी म्हणते की अगं ताई, भाऊजी रूममध्ये नाही आहेत, मी बघून आली आहे. तेव्हा मग आजी म्हणते की काय, कुठे गेलाय आकाश आता यावेळेला. तेव्हा मग भूमी म्हणायला लागते की हा आकाश पण ना, याला मी सांगितलं होतं की आता पूजा होणार आहे आपल्या दोघांच्या हातून, तर कुठेही जाऊ नको, तरी हा कुठे गेलाय आता काय माहिती, असं भूमी म्हणत असते. तर गुरुजी ही पुढची पूजेची तयारी करत असतात. त्यानंतर मग आता आजी म्हणते की बरं जाऊन शोधा तुम्ही. तेव्हा भूमी आणि मानसी दोघेजणं शोधतात. मनू म्हणते की थांब, मी टेरेसवर जाऊन बघते आणि ती वर टेरेसवर जाते. त्याच वेळेला आता इथे नीलांबरी म्हणते की हा आता आकाश आणखी कुठे तडमडायला गेलाय काय माहिती, खरंच तुमच्या घरामध्ये ना एकावर एक नग आहेत, असं ती मुद्दाम म्हणत असते. त्यानंतर मग आता भूमी ही वरच्या रूममध्ये येते, तर तिथे त्या रूममध्ये देखील आकाश नसतो. आजीच्याही रूममध्ये तो नसतो. नंतर मग मनू ही टेरेसवर जाऊन शोधते, परंतु आकाश हा टेरेसवरही नसतो. तेव्हा भूमी खाली येते आणि म्हणते की अगं ताई, आकाश भाऊजी टेरेसवरही नाही आहेत, कुठे गेले असतील ते. म्हणून आता सगळेजण पुन्हा खाली येतात. आता भूमी म्हणते की ऐन वेळेला पूजेच्या वेळेला हा आकाश कुठे गेला असेल, त्याला मी सांगितलं होतं की कुठेही जाऊ नको. आता भूमी ही आकाशचा फोन ट्राय करत असते, परंतु आकाशचा फोनही नॉट रिचेबल लागत असतो. तेव्हा आता आजी म्हणते की काय झालंय काय आकाशला, अचानक हा कुठे गायब झालाय, कदाचित हा रागिणीला शोधण्यासाठी तर गेला नसेल ना, असं आजी आता पटकन बोलते. त्यावेळेला मग इथे आता भूमीलाही तिचं म्हणणं योग्य वाटतं. तर आता इथे आजी म्हणत असते त्यावर मानसी म्हणते की हो, मलाही बरोबर वाटतंय. याचे चान्सेस आहेत की कदाचित आकाश भाऊजींना फोन आला असेल त्या इन्स्पेक्टरांचा आणि त्यानंतर आकाश भाऊजी निघून गेले असतील तर घाईघाईने, असं ते आता दोघीजणीही बोलतात. त्यानंतर इकडे आता आजी म्हणत असते परंतु काय गरज होती हे सगळं करण्याची, फोन आला आणि हा तडपडकी निघून गेला, परंतु इकडे पूजा हे त्याच्या हाताने हे त्याला कळत नाही आहे का, असं आजी आता बोलत असते. त्यानंतर भूमी ही सारखी सारखी जाऊन आकाशला कॉल ट्राय करत असते आणि खूप डिस्टर्ब झालेली असते. त्याचबरोबर इथे आता पटकन पौर्णिमा तिच्यावर हसायला लागते आणि म्हणते की असंच झालं होतं आई, अगं तुला माहिती आहे का, ती आता निलांबरीला सांगू लागते की आई अगं माझीही अशीच अवस्था झाली होती, जेव्हा काही मला पत्ता लागत नव्हता ना अभिजितचा, तेव्हा मला असंच वाटत होतं. आणि आता पौर्णिमा ही अगदी वेड्यासारखी हसत असते आणि निलांबरीला म्हणत असते की आई अगं तुला माहिती आहे, माझा नवरा माझा अभिजित पण ना असेच निघून गेले होते, मला काही न सांगता असेच अचानक घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर ते घरी परत आलेच नाहीत, असं म्हणून आता ती खूप हसायला लागते आणि जोरजोरात दात काढत असते. हे पाहून आता सगळ्यांना खूप इरिटेट होत असतं. नंतर मग आता पौर्णिमा ही भूमीजवळ जाते आणि म्हणते की अगं असं काय बघतेस माझ्याकडे, अगं माझंही असंच झालं होतं, सेम सेम, मी अशी दरवाजात उभी राहूनच माझ्या नवऱ्याची माझ्या अभिजितची वाट बघत होती, ते आत्ता येतील मग येतील असं मला वाटत होतं. आजी तुम्हाला माहिती आहे की असंच माझे अभिजित निघून गेले होते आणि त्यानंतर ते कधी परत आलेच नाहीत. माझे अभिजित यांची मी खूप वाट पाहिली परंतु नाही आले ते, त्यांचं जे काही झालं ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि मला आता कळलं आहे की तुम्ही ही जी काही पूजा करताय ना ती ही फक्त माझ्या नवऱ्याच्या मुक्तीसाठी पूजा करताय ना, बरोबर. आता मी पण माझ्या नवऱ्यासाठी एक प्रार्थना करणार आहे आणि ती प्रार्थना ही सगळ्यात यशस्वी होईल, कारण काही झालं तरीही माझ्या नवऱ्याचा मृत्यू का झाला आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं मला माहिती आहे आणि त्याच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी मी इथे प्रार्थना करणार आहे. आता इथे पौर्णिमा ही खाली बसते, हात जोडते आणि म्हणत असते की हे देवा, आत्तापर्यंत जे काही घडलंय त्याचं तू सगळ्याचा हिशोब बरोबर घेतोस, परंतु आता इथून पुढे जसा माझा नवरा घराबाहेर निघून गेला होता ना, तसाच हा आकाशही निघून गेलाय. आता जसा माझा नवरा परत आलाच नाही ना, तसा आकाशही परत घरी यायला नको. तो आता गेलाय, त्याचं काहीही होऊ देत. माझ्या नवऱ्याला जसा अपघाती मृत्यू आला तसाच आकाशलाही आला पाहिजे, तेव्हाच माझ्या नवऱ्याला मुक्ती मिळेल, तेव्हाच त्याच्या जीवाला शांतता मिळेल. आणि हिचा नवरा जो काही गेलाय तो परत कधीच येता कामा नये, त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं पाहिजे, त्याशिवाय माझ्या अभिजितच्या जीवनाला म्हणजेच माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असं ती आता काहीतरी बडबडत असते. आणि हे पाहून आजीला आणि मानसी त्याचप्रमाणे भूमीचा फार फार संताप होत असतो.
या प्रकारे पौर्णिमा ही आकाशच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करत असते. अगदी तळमळून ते पाहून आता सगळ्यांना खूपच त्रास होत असतो. परंतु यावर निलांबरी मात्र काहीच बोलत नाही. ती गप्प ते सगळं बघत असते. आता भूमीच्या डोळ्यामध्ये खूप चीड आलेली असते. तिचे डोळे आता रागाने अगदी लालेलाल झालेले असतात. ती ओरडते आणि म्हणते की पौर्णिमा, अगं तुला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाही? तुला लाज नाही वाटत का हे सगळं बोलताना? अगं आकाशच्या मृत्यूबाबत तू देवाकडे प्रार्थना कशी करू शकतेस? तुला हे सगळं बोलताना तुझ्या जिभेला, तुझ्या मनाला काहीच वाटत नाही का? अगं तू आकाशच्या बाबतीत असं कसं काय बोलू शकते? त्याच्या बाबतीत तू त्याला कसा असा शाप देऊ शकतेस? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की का का नाही बोलू शकत मी? का नाही शाप देऊ शकत? अगं देवाकडे तर सगळं काही म्हणणं मान्य होतं ना, म्हणूनच तर मी देवाकडे हा शाप देते. आणि तसंही हा जो काही शाप आहे तो लागणारच, कारण माझ्या अभिजितचाही मृत्यूला कारणीभूत तुझा नवराच आहे ना, मग त्यालाही तसंच मरण येणार ना. तेव्हा मग मानसी ओरडते आणि म्हणते की पौर्णिमा, अगं उगीच काहीही बोलू नकोस. अगं आकाश भाऊजींनी नाही मारलेलं आहे अभिजित भाऊजींना, तुझ्या नवऱ्याला. अगं त्यांचा स्वतःहून मृत्यू झाला आहे. ते त्यांना मारायला गेले आणि स्वतःच अपघाताने गेले. अगं हा घडलेला सगळा अपघात आहे आणि तू उगीचच त्यांना कशाला दोष देतेस? आकाश भाऊजींना हे सगळ्यात तू दोष का देतेस? असं ती तिच्यावर ओरडते आणि म्हणते की हे सगळं काहीच बोलण्याची गरज नाही आहे. तू शांत बस अगोदर आणि हे सगळी नाटकं तू आता बंद कर, असं तिच्यावर ते ओरडतात. आणि पौर्णिमा असं बोलत असताना भूमीला काय बोलावं हे काहीच कळत नाही, कारण तिला या सगळ्याचा खूप त्रास झालेला असतो आणि ती फक्त पौर्णिमाच्या त्या मूर्खासारख्या वागण्याकडे बघतच राहिलेली असते. पौर्णिमा म्हणते की नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु मी इथे आता प्रार्थना करण्यावाचून अडणार नाही. मी इथे प्रार्थना करतच राहणार. बघते मी की मला कोण अडवतं आहे ते इथून, आणि मी इथे बसून अशीच देवाकडे सतत प्रार्थना करत राहणार की हिचा नवरा परत घरी येऊ देच नको, हिच्या नवऱ्याचं रस्त्यातच काहीतरी बरं वाईट होऊ दे आणि तो पुन्हा घरी येऊ देच नको, अशीच मी आता या देवाकडे प्रार्थना करणार आणि माझा देव ऐकणार आहे, असं म्हणून ती आता हात जोडून तिथेच बसून असते. तेव्हा मग भूमी तिच्यावर वैतागते आणि म्हणते की पौर्णिमा, आधी तिथली उठ. पौर्णिमा म्हणते की नाही, मी उठणार नाही. तू काय करणार आहेस? अगं तू माझा पण जीव घेणार आहेस का? मला पण मारणार आहेस का? जसं माझ्या नवऱ्याला तुम्ही मिळून मारलात नवरा बायकोने, तसंच माझाही तू जीव घेणार आहेस का? तर घे, परंतु मी उठणार नाही. मी अशीच प्रार्थना करत राहणार. तेव्हा आता आजीचा मात्र इथे आता राग अनावर होतो. आजी उठते आणि म्हणते की पौर्णिमा, आधी इथली उठ. असली प्रार्थना करण्याची काही गरज नाही आहे तुला. उठ तिथून पहिली आणि जा तुझ्या जागेवर तुझ्या रूममध्ये जाऊन बस. तेव्हा मग ती काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की पौर्णिमा उठतेस की नाही, परंतु पौर्णिमा गपचूप बसलेलीच असते. तेव्हा इथे आता आजी ही निलांबरीवर बरसते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला काही कळत नाही का? हो, तुमच्या मुलीला तुम्ही समजवण्याचं सोडून इथे गप्प कशा उभ्या आहात? ती नको त्या मागण्या करते आणि हे सगळं करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तेव्हा मग नीलांबरी म्हणते की आजी, अहो मी काय बोलणार? या तिन्हीही तुमच्या सून आहेत आणि त्या आपापसात भांडतायत, मग मी तरी काय करणार? त्या तुमचंही ऐकत नाही. तेव्हा मग आता आजी म्हणते की बरं नशीब मला बोलल्यात की तिने तुमच्याच मुली आहेत म्हणून, परंतु त्यातली ही पौर्णिमा, तिला तर तुम्हाला समजवता येतं, ती तर तुमची लाडाची आहे ना, मग तुम्ही तिला समजावू शकत नाही का? हे बघ पौर्णिमा, तू जर इथून उठली नाहीस ना, तर मी तुला आत्ताच्या आत्ता धरून घराबाहेर काढेन. तेव्हा मग आता निलांबरी ही नाईलाजाने येते आणि म्हणते की पुन्नू, पुन्नू अगं उठ. पुन्नू हे सगळं नको करूस. अगं शांत हो बाळा. अगं असं बनायचं नाही, असं म्हणून ती तिला थांबवते आणि पुन्हा म्हणते की पुन्नू बाळा, तुझ्या बाजूने या घरात कोणी नाही आहे गं, शांत हो, असं बोलते. त्यावेळेला भूमीला आणि आजीला पुन्हा राग येतो. तर इकडे आकाश हा गाडीने कुठेतरी निघालेला असतो आणि तो खूप घाईमध्ये असतो. त्याच वेळेला आता फ्लॅशबॅकमध्ये आकाशला असं आठवतं की तो पूजेसाठी वगैरे सगळ्यासाठी फ्रेश झालेला असतो, परंतु त्याला गायकवाड सरांचा कॉल येतो आणि गायकवाड सर त्याला म्हणतात की मिस्टर आकाश, आम्हाला जरा रागिनी पटवर्धनबद्दल एक लीड सापडली आहे. कारण जिथे तुमचा भाऊ अभिजित याचा मृत्यू झाला होता ना, साधारणतः त्याच आसपासच्या एरियामध्ये रागिनी पटवर्धन यांना बघण्यात आलेलं आहे असं आम्हाला कळवलं आहे. त्यामुळे आपल्याला तिथे पोचणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की काय आत्या तिकडे आहे, याचा अर्थ ती तिच्या जीवाचं काही बरं वाईट करेल तर, म्हणून आकाश हा पटकन निघालेला असतो. आणि इथे आता भूमी आणि मानसी ही आकाशला सोडण्यासाठी म्हणून बाहेर पडलेले असताना भूमीला चिड्या उतरत असताना अचानक पोटात कळ येऊ लागते आणि त्यानंतर मानसी ही आजीला आवाज देऊन देऊन बाहेर बोलवते. आजी आणि बाकीचे सगळे बाहेर येतात.
त्याच वेळेला इथे आता नीलांबरीलाही धक्का बसलेला असतो. भूमी ही तिथेच बसून असते. तिच्या पोटामध्ये खूपच अशी कळ मारत असते. आई गं आई, अशी ती बिचारी कळवळत असते. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की ताई थांब. तेव्हा आजी म्हणते की मानसी, अगं बघत काय बसलीस, जा ना लवकर डॉक्टरांना फोन कर ना आणि त्यांना बोलावून घे. म्हणून आता ती तिकडे निघून जाते. त्याच वेळेला इथे आता आजी म्हणत असते की भूमी बाळा, अगं काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. प्लीज तुला काही त्रास करून घेऊ नको. हे सगळं काय माझ्या दोन्ही लेकरांच्या आयुष्यात घडतंय काय माहिती. आकाश तिथे कुठेतरी गायब झालाय आणि इकडे भूमी तिच्या पोटातल्या बाळावर असा त्रास होतोय. तिच्या जीवावर बेततंय, तिच्या पोटात कळा येत आहेत. आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. देवा परमेश्वरा तू तरी धाव, असं म्हणून आजी आता बिचारी देवाचा धावा करत असते आणि या सगळ्याचा त्यांना खूपच त्रास होत असतो. आणि इथे नीलांबरी आणि पौर्णिमाला मात्र हे बघून फार आनंद झालेला असतो. त्यातच आता इथे भूमीचा हा त्रास बघून आजी म्हणते की बाळा, भूमी बाळा थांब. मानसी गेली ना डॉक्टरला बोलवायला, थांब तुला बरं वाटेल, असं म्हणून ती तिला आता शांत करत असते. परंतु भूमी ही तिथेच बसून असते. ती काहीही बोलत नाही. आणि त्यानंतर इथे आता पौर्णिमा हसायला लागते आणि म्हणते की असंच हेच होणार आहे. मी सांगितलं होतं ना, माझा शाप हा कधीही वाया जाणार नाही. माझा शाप हा लागणारच आहे आणि इथे केलेलं ना इथेच फेडावं लागतं. जसं दुसऱ्यांना तुम्ही त्रास देता ना, तसा त्रास हा तुम्हाला इथेही सहन करावा लागणारच आहे. काही झालं तरीही माझ्या नवऱ्याला यांनी मारलं होतं ना, पण बघ आता भूमीवर काय झालं. स्वतःचा नवरा तर बेपत्ता आहेच, परंतु स्वतःच्या पोटातलं बाळ आहे ना, त्याच्याही जीवावर आता बेतल्यासारखं झालं आहे. तिच्याही जीवावर बेतलं आहे. हे असंच घडणार, असं म्हणून आता मुद्दामच पौर्णिमा पुन्हा पुन्हा तिला शाप देत असते आणि तिच्याकडे बघत असते. त्यावेळेला भूमी आता रागाने तिच्याकडे मागे वळून बघते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी ही एकटीच जया एकादशीची आकाश न आल्याने पूजा करत असते. आणि त्याच वेळेला आता पूजा सुरू असताना अचानक दिवे जातात, लाईट्स ऑफ होतात. त्यावेळेला आता आजी खूपच घाबरते आणि म्हणते की असं पूजेच्या वेळेला, म्हणजेच लक्ष्मीच्या आणि विष्णूच्या पूजेच्या वेळेला लाईट जाणं म्हणजे हा कुठला अपशकुनाचा संकेत तर नाही ना, असं म्हणून आता आजी पुन्हा एकदा घाबरलेली असते. त्यावेळेला भूमी म्हणते की आजी तुम्ही काळजी करू नका. आता भूमीला खूपच टेन्शन आलेलं असतं, परंतु त्यातूनही ती देवाजवळचा जो काही दिवा असतो तो दिवा ती पेटवते आणि म्हणते की आजी काळजी करू नका. या घराची सून म्हणून माझं कर्तव्य आहे की या घरामध्ये जिथे अंधकार पसरेल तिथे मला उजेड आणायचा आहे. त्यामुळे काळजी करू नका. मी कधीही या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार पसरू देणार नाही, असं म्हणून आता भूमीने हातामध्ये दिवा धरलेला असतो. तेवढ्यातच आकाश भूमी असा आवाज देत आतमध्ये येतो आणि आकाशचा आवाज ऐकल्यावर भूमीच्या जीवात जीव येतो. आणि मागे वळून जेव्हा भूमी बघते तेव्हा आकाशबरोबर आणखी एक व्यक्ती आलेली असते, ती म्हणजे रागिनी पटवर्धन. आता पुन्हा एकदा आकाश हा रागिनीला घेऊन आलेला असतो आणि हे सगळ्यांना पाहून धक्का बसतो. आता पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.